बघण्यात येतील मैदानावर. त्यांच्या दोन्हींचा कोच आणि गायडन्स वनिता माने आपल्या पॅव्हिलियन मध्ये हजर आहेत. त्या वनिता मानेनी जरा दोन शब्द बोलायचे आहेत. मनोगत व्यक्त करावे. अरे मुलींना काय करायचं कॅमेरा फिरूया ना. अरे बोल ना, बरं वाटतंय दुसऱ्यांदा हे जाण दिलेलं आहे असं काहीतरी बोल ना. अरे अरे नंतर कसं आता कॅमेरा जोपर्यंत मॅच चालू व्हायच्या अगोदर नका बोलले त्या मला बघून घाबरलेली तुम्हाला. ए दुर्गा वॉरियर कोण प्रॅक्टिस करतात आया अरे कभी आएगा मैच है. थँक्यू वनिता माने, तुम्ही दोन शब्द बोलल्याबद्दल. अभिनंदन आपलं. आता पुढचा सामना सुरू होत आहे. RMT वाले आपले कॅप्टन आणि कोच विनोद पाटील हे उतरलेले आहेत. चालू किया क्या स्ट्राईकला उतरलेले आहेत विनोद पाटील. वरून पहिलाच बॉल चांगला खेळलेला आहे पण रन घेतलेली नाहीये कारण तो फिल्डरच्या हातामध्ये त्यांनी बघितलं होतं. फिल्डर त्यांच्या समोर दीप कदमच होते त्याच्यामुळे त्यांनी रन घेतलेली नाही. दुसरा बॉल विनोद पाटीलसाठी आणि ते वरुण सावंत यांचा आगमन झालेलं आहे. वरुण सावंत यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत. विनोद पाटील आउट झालेले आहेत. दुसऱ्या बॉलला विनोद पाटील आउट. शरावत नमस्कार. 2 बॉल 0. नमस्कार. 1 विकेट RMT. नॉर्थ पॉवर करून चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतलेली आहे. 2 बॉलमध्ये 1 विकेट. एकही रन न देता विकेट घेतलेली आहे. दीप कदमनी काहीतरी चांगलं गायडन्स दिलेलं दिसतंय सगळ्या प्लेयर लोकांना. आणि विनोद पाटील परत पॅव्हिलियन मध्ये किती बोबडे घेऊन आलेत पाहूया. दुसरा बॉल, तिसरा बॉल आणि हा वाईड. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या चालू झालेली आहे. 1 धाव RMTनी खाता उघडलेला आहे. वाईड बॉलनी 1 धाव. अशा ठिकाणी या ठिकाणी किरण शाह सरांचं आगमन झालेलं आहे. किरण शाह सर या ठिकाणी तुमचं संघातर्फे हार्दिक 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 स्वागत. आपला अंधेरी टायटनचे कोच किनत शाह 2 आरपॅब आपले उपस्थित झालेले आहेत. त्यांचा संघ जिंकलेला आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत ते. विष्णूजी एअरपोर्टला आहेत. थोड्याच वेळात पधारतील. रामदास वसईवरून खास मागवलेले. रामदासांचा पुढचा चेंडू वायकिंगच्या खेळाडूला संघात संख्या झालेल्या 1 बाद 5. शेवटचे 2 षटक 2 चेंडू बाकी. पुढचा बॉल आणि हा टोळलेला चांगला दीप कदमला काय बॉल दिसते आणि अशा तऱ्हेने 2 धावा घेतलेल्या आहेत. तोपर्यंत ठाणे एक्सप्रेस टायगर्स यांचे कप्तान या ठिकाणी हजर राहावे. जर 5 मिनिटांमध्ये ते आले नाहीत तर त्या संघाला बाद करून विरुद्ध टीमला बाय देण्यात येईल.
हा बाबा आम्ही आहे ते दिसतं काय हे बघ बघ. हे आली असं दाखवलंय काय दाखवलंय बघ. ओके संघाची धावसंख्या झालेली आहे 1-7. 5 चेंडूच्या ओके चंदनजी यांनी मेसेज दिलेला आहे की ठाणे ऑन द वे आहे. त्यांनी जस्ट ठाणे सोडून मुलुंडला क्रॉस करून पुढे आलेले आहेत. नाही पण ते मुलुंडवरनं येतील पण त्याच्या अगोदर संघ इकडे तयार आहेत ना. संघाची धावसंख्या झालेली आहे 7. पुढचा एक ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे 7. पुढचा चेंडू पाहूया दीप कदम यांचा. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलेली आहे. एक ओव्हर 1 बॉल 2 विकेट. संघाची धावसंख्या झालेली आहे 7. RMT वायकिंग यांची आणि हे दीप कदम जे आपण बघताय नॉर्थ पॉवरचे हे कॅप्टन गेली 1 महिना आरो मध्ये प्रॅक्टिस करत होते पाठच्या बाजूला कॅन्टीनच्या बाजूला आणि त्याचा हा फायदा आहे. त्यांनी पहिल्या बॉलमध्ये 1 विकेट घेतलेली आहे. RMT वायकिंग कडून पुढचा खेळाडू खेळाडूचं नाव काय? अंधेरीचे दुसरे कोच सतीश विचारे हेही मैदानात हजर झालेले. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. सतीश विचारे यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. दीप यांचा पुढचा चेंडू आणि विकेट हॅट्रिकचा चान्स आणि आहे. दीप कदम RMT वायकिंग यांनी ठरवलेलं आहे की यावेळी 5 ओव्हरमध्ये 11 खेळाडू यांना संधी मिळावी यासाठी ते लवकरात लवकर आउट होऊन पॅव्हिलियन मध्ये जात आहेत. दीप यांचा पुढचा चेंडू हॅट्रिकला चान्स आणि या ठिकाणी हॅट्रिक उकलेली आहे. तऱ्हेने 2 धाव होत्या पण एकच धावावर समाधान मानलेलं आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे 8. 3 विकेट नंतर 1 ओव्हर 3 बॉल. पुढचा चेंडू दीप कदम चांगला टोळवलेला आहे आणि हा एक धावसंख्या चांगलं क्षेत्ररक्षण पण चांगलंच आहे. एकच धावावर समाधान. शिगवण यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे की ती पाहावी. शिगवण कुठे असेल त्यांनी शिगवण पाण्याची व्यवस्था बघा. पुढचा चेंडू दीप यांचा पाहूया हवेमध्ये हा झेलबाद होतोय का आणि हा झेलबाद आणि हा दीप कदम याला 3री विकेट भेटलेली आहे. 1 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेली आहेत. चांगली बॉलिंग असं म्हटलं जाईल. आतापर्यंतचे जेवढे सामने खेळले त्याच्यामध्ये ही चांगली मला तर वाटतं ही चांगली बॉलर आणि 3 विकेट घेतलेली आहेत दीप कदम यांनी. नेक्स्ट बॅट्समन मला असं वाटतं जास्त ऊन असल्यामुळे RMT वायकिंग यांनी ठरवलेलं आहे की उन्हाचा त्रास होऊ नये लवकरात लवकर पॅव्हिलियन मध्ये जावं. पॅव्हिलियन मध्ये विनोद पाटील यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे मी जसं आलो तसं पटापट पॅव्हिलियन मध्ये परत या. रवींद्र गायकवाड याच्यानंतर आपल्याला जास्त उन्हाची सवय नाही. हो या ठिकाणी एकच धावसंख्या मिळणार आहे. नाही हा संघाची धावसंख्या झालेली आहे 9. 4 उन्हाचा त्रास घेऊ नका. शेवटचा चेंडू 2 ओव्हरच्या नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9. 4 विकेट 4 विकेट 9 धावा 3री ओव्हर. यानंतर होणारा सामना आहे साऊथ मुंबई विरुद्ध ठाणे एक्सप्रेस. मुंबई इंडियन्स वर्सेस ठाणे एक्सप्रेस टायगर्स. ठाणे एक्सप्रेस टायगर ऑन द वे असल्यामुळे जर ते वेळेत पोहोचले तर ते पात्र होतील नाहीतर अपात्र म्हणून डिक्लेअर करण्यात येईल.
पुढचा चेंडू आरएम सचिन किंग यांना. पाहूया काय होत आहे. पहिला चेंडू या ठिकाणी टोलवलेला आहे. इरफान यांनी ठीक आहे. प्रयत्न खूप चांगला केला होता, परंतु या ठिकाणी फिल्डिंग झालेली नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. ओ चांगला टोळ्याने हा बॉल बहुतेक चेंडू बाहेर गेलेला बाहेर आहे. गेलेला आहे. नाही दुसरा दिलाय. दुसरा चेंडू घेऊन सामना चालू करावा. 1 रन या ठिकाणी ऍड झालेला आहे. संघाची धावसंख्या होते 15. 2 ओव्हर 2 बॉल 15. 4 विकेट गमावून RMTV वायकिंग्स यांचा संघ स्कोर झालेला आहे 15. अरे जबरदस्त बॉलिंग आणि जबरदस्त फिल्डिंग. टाइम काय दिलाय? 7:30 टाइम दिलाय. 7:30 टाइम दिलाय. असा उत्कृष्ट असा मारलेला आहे. पाहूया झेलबाद होतोय का. आणि हा चांगली फिल्डिंग, परंतु 4 धावा 2 धावा वाचवण्यात यश आलेलं आहे. 4 धावा. नॉर्थ पॉवर्स रेंजर्स यांची चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगलं कोऑर्डिनेशन आहे टीम मध्ये. सगळे यंग खेळाडू आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आपण 1 रन चेंडू बाहेर गेलेला आहे. 1 रन. कृपया बाहेर जाऊन चेंडू कलेक्ट करावा. महेंद्र पवार कोणाला तरी ते अलाइन करावं. असे चेंडू बाहेर जात राहिले तर चेंडू शॉर्ट होतील. अशा तऱ्हेने शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सोमनाथ यांचा पुढचा चेंडू RMT वायकिंग यांना. पाहूया काय होत आहे. अशा तऱ्हेने उत्तुंग असं मारलेला आहे आणि या ठिकाणी 4 धावा जोडण्यात आलेल्या आहेत. संख्या झालेली आहे, पण तो जमलेला नाही आणि बॉल षटकाच्या नंतर बाहेर सीमा पार. 4 रन. RMT वायकिंग्स आणि इतर खेळाडू जे बॅक साईडला उभे आहेत त्यांनी थोडस लेफ्ट साईडला यावं. स्कोर झालेला आहे 25. 3 ओव्हर 4 विकेट. अशा ठिकाणी या ठिकाणी निंजाचं आगमन झालेलं आहे. हेल्मेट घालून निंजा. तो काय निंजा आलाय. तो काय येलो टी शर्ट. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहेत. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. ऊन खूप कडक आहे. वायकिंग्स खेळणारे खेळाडू यांना विनंती आहे की बाकीच्या खेळाडूंना पण थोडी संधी द्यावी. त्यामुळे लवकरात लवकर षटकार चौकार मारून आउट व्हावं, जेणेकरून पुढचे फलंदाज रवींद्र गायकवाड यांना संधी मिळेल. गेल्या वर्षी त्यांनी संघासाठी 22 धावा जोडल्या होत्या. यावर्षी त्यांना संधी मिळावी अशी संघातर्फे विनंती करतोय. पुढचा चेंडू इरफान स्वतः घेऊन येत आहेत वायकिंग्स यांना. पाहूया पुढचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडू मध्ये पाहूया आणि हा जेलबाद. रवींद्र गायकवाड या ठिकाणी आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. आपण बॅट घेऊन जावे ही विनंती. रवींद्र गायकवाड खेळायला चाललेत का बघायला चाललेत? रवींद्र गायकवाड यांनी थोड्या वेळाने खेळावं. रवींद्र गायकवाड यांनी झाडाखाली जायला सांगितलं आहे.
इरफान पुढचा चेंडू वायकिंग यांना 5 विकेटच्या नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 25. धावसंख्या काही हलत नाहीये. ओ असा उत्कृष्ट खेळाडू म्हणतात मी षटकार आणि चौकार मारून धावसंख्या जोडेन. 2 धावून नाही 4 धावसंख्या यांनी वाचवलेल्या आहेत. थांबा नाही चेक करतोय. नाही 2च धावसंख्या उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नॉर्थ पॉवर रेंजर यांच्याकडून इरफान यांचा पुढचा चेंडू पाहूया या चेंडू मध्ये काय होत आहे. इरफान यांचा पुढचा चेंडू आणि विकेट केलेला आहे. या ठिकाणी रवींद्र गायकवाड यांचं आगमन होत आहे. रवींद्र यांनी इथे फोडलेला नारळ खाऊन ताकद मिळवली आहे. फोडलेला नारळ झाडाखाली ठेवला होता तो घेऊन चालले ते आणि अजून 3 ओव्हर त्यांना खेळायचे आहेत. तुम्ही आरामात खेळा. रवींद्र गायकवाड तुम्हाला आता या ठिकाणी लिंबू फिरवण्याची गरज आहे. पाहूया काय करताय. गेल्या वेळी 22 धावा जोडल्या होता. यावेळी निदान 20 धावा तरी तुमच्याकडून अपेक्षित आहेत. इरफान यांचा पुढचा चेंडू रवींद्र यांना. नक्कीच मला वाटतं स्वप्नील 20 धावा काय 40 पण करू शकतात ते. अरे व्हेरी गुड व्हेरी पहिलाच बॉल पहिल्याच चेंडू मध्ये त्यांनी 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी मानलेला आहे. संघाची धावसंख्या होते 27. 6 बाद 3 ओव्हर 3 बॉल 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर 4 बॉल 28. 6 विकेट नंतर इरफान यांचा पुढचा चेंडू. या ठिकाणी चांगला प्रयत्न परंतु चांगली गोलंदाजी करता इरफान. दीप कदम यांनी एकदम शोधून निवडून खेळाडू घेतलेले आहेत. एक वसईवरून तर एक विरारवरून एक फोर्टवरून स्वतः खेळाडू निवडलेले आहेत. इरफान यांचा पुढचा चेंडू पाहूया काय होत आहे. संघामध्ये धावसंख्या जोडली जाते का. या ठिकाणी उत्तम पटकावलेला आहे पण या ठिकाणी मला असं वाटतं या ठिकाणी 2 धावसंख्या जोडलेली आहेत. या ठिकाणी गोलंदाज आलेले होते परंतु काही हरकत नाही. नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे 30. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 30. शेवटचे 6 चेंडू बाकी. दीप कदम पाहूया कोणाला देतात गोलंदाजी. पुढचा सामना ठाणे टायगर्स वर्सेस साऊथ मुंबई इंडियन्स. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहावे. या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. साऊथ मुंबईचे कॅप्टन या ठिकाणी सुभाष या ठिकाणी बसलेले आहेत. ठाणे टायगर्स यांच्याकडून कोण येते पाहूया. ठाणे एक्सप्रेस यांच्याकडून टी शर्ट घेतलेले आहेत. या ठिकाणी महिला मंडळाचं दुर्गा वॉरियर्स यांचं आगमन झालेलं आहे. दुर्गा वॉरियर्स यांचं मंडळाच्या तर्फे जोरदार स्वागत. पाहूया पहिल्या चेंडू मध्ये रवींद्र गायकवाड थोडे दुर्गा वॉरियर्सचे कोच सचिन जेडीआर हे सगळ्या संघांना आपल्या संघाच्या प्लेअरला घेऊन येत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी ठाणेकडून शिवाजी कांबळे यांचं आगमन झालेलं आहे. पुण्यावरून खास त्यांनी आलेले आहेत ते. पाहूया सोमू यांचा पुढचा चेंडू रवींद्र यांना. पाहूया काय होत आहे. रवींद्र थोडं बघून खेळायचं तुम्हाला. सब अर्बन प्रीमियम स्टार्स या संघाचे खेळाडू आणि कॅप्टन या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये यावे. सोमू यांचा पुढचा चेंडू रवींद्र यांनी फलंदाजी 1 धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 6 बाद 31. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या जोडण्यात आलेली आहे.
दिनेश तळेकर लाईव्ह या ठिकाणी US वरून आम्हाला शुभेच्छा देताना दिनेश तळेकर यांना थोड्या वेळाने युट्यूबवर दाखवण्यात यावं अशी मी विनंती करतोय. आणि या ठिकाणी असा मारलेला आहे शॉट आणि या ठिकाणी उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि उत्कृष्ट असा कॅच. दुर्गा म्हणजे यानंतर होणारा सामना आहे हा महिला यांच्यामध्ये होणार आहे. दुर्गा वॉरियर्स आणि गोल्डन गॅझलर्स या ठिकाणी यांचा सामना होणार आहे. ए बेटा ए मुला या ठिकाणी दिनेश तळेकर यांनी थोडस प्रतीक्षेत राहावं. ओ एक सेकंड अरे तू जाना तिकडे, तू जाना समोर, तिथे उभा राहा कॅमेरा घेऊन. या ठिकाणी महिला मंडळ दोन्ही सज्ज झालेले आहेत. महिला मंडळाचे दोन्ही संघाचे कप्तान या ठिकाणी यावे. सुमो यांचा पुढचा चेंडू पाहूया वायकिंग यांना काय करतात. आलेले 31 समोर 32 धावांचं आव्हान दिलेलं आहे जे 2 ओव्हरमध्ये होऊ शकतं. दिनेश तळेकर लाईव्ह आहेत या ठिकाणी US वरून. पाहूया दिनेश तळेकर काय म्हणतात. बोला तुम्ही बोला. म्हटलं ऑन द बेस्ट. थँक्यू सर थँक्यू. अशा तऱ्हेने 32 धावांचं आव्हान घेऊन उतरणार आहेत नॉर्थ पॉवर रेंजर्स. हे फटाफट फिल्डिंग लावून घ्या. RMT विनोद पाटील, विनोद साहेब फटाफट फिल्डिंग लावून घ्या. टाइम खूप होतोय. हे वरुण साहेब वरुण
दीप और ये खाता खोलते हुए वाइड के साथ 1 रन। दूसरी बॉल बाउंसर और कोई फील्डर तैनात नहीं, 4 रन। फील्डिंग पोजीशन पे मुझे लग रहा है रविंद्र गायकवाड़ एंड प्लेयर्स को थोड़ा ध्यान देना पड़ेगा। छाव से निकल के जहां रन आ रहे हैं वहां आएंगे तो बेहतर होगा रवि एंड टीम के लिए। टीम का नाम ही मैनेजमेंट है, टीम का नाम ही मैनेजमेंट है। क्या बेकार मैनेजमेंट का नजारा दिख रहा है रविंद्र गायकवाड़ से। अभी भी छांव से निकल नहीं रहे हैं। तीसरी बॉल ओ मिस फिल्डिंग विनोद पाटील यांच्याकडून। तीन बॉल में 5 रन होता हुआ नॉर्थ पावर का। और रविंद्र गायकवाड़ जीन्स में आए हैं छांव में, कहीं लेट ना जाए, हमें तो ये डर लग रहा है। 5वीं बॉल ओ हवा में घुमा दिया है इसके बल्ले से और ग्राउंड पर लंबा। नॉर्थ पावर का स्कोर टोटल 11 रन 4 बॉल। देखना होगा क्या रविंद्र गायकवाड़ छांव से अभी भी निकलेंगे, मैनेजमेंट करेंगे टीम का, या फिर हार मान ली है उन्होंने पहले ही। पांचवी बॉल और 1 रन रवि के पास बॉल आती हुई। पच्चीस बॉल में 25 रनों की जरूरत है जीतने के लिए। एक ओवर 13 रन बिना किसी विकेट के नुकसान के। 24 बॉलों में 19 रन की जरूरत है जीतने के लिए। देखते हैं क्या टीम करती है आगे। कैमरामैन जब तक अगला ओवर चालू होता है मैं चाहूंगा जरा रविंद्र गायकवाड़ पे फोकस हो जाए, वो जीन्स वाले जो वहां छांव में खड़े हैं। लास्ट में गए थे, कुछ खासा कर नहीं पाए, अभी भी छांव से निकल नहीं पा रहे हैं। क्या इनका फेवरेट गाना वो तो नहीं, धूप में निकला न करो रूप की रानी। दूसरा ओवर थोड़ा टाइम लेते हुए अंपायर जी जरा स्लो ओवर रेट पे भी ध्यान दीजिएगा। बेहतर शॉट, देखते हैं कितने रन लेंगे। 1 रन।
मलिंगा जैसा एक्शन घुमा दिया है और ये चलो फील्डिंग बढ़िया बढ़िया फील्डिंग। कितने रन? एक ही रन, 2 हो सकते थे बट एक ही लिए हैं। वाइड। अगली बॉल और क्या? आउट। और एम्पायर का इशारा, ये आउट। बाहरी किनारा लगा। नॉर्थ पावर का टोटल स्कोर 16 रन पे 1 विकेट। पहला विकेट यहां गिरते हुए। नॉर्थ पावर को जीतने के लिए 21 गेंदों में 16 रन की जरूरत। और ये इन ट्रॉफीज के लिए ये पूरा टूर्नामेंट हो रहा है। यूट्यूब मैन जरा ट्रॉफीज दिखा दीजिए, स्पेशल लोगों में मोटिवेशन आ जाए। मेडल्स, बैग्स। कुछ बोलने को कुछ मनी आ नहीं रहा है। अगली बॉल 1.4 ओवर्स, 17 पे 1। विन प्रोबेबिलिटी के हिसाब से लग रहा है बैटिंग टीम जीतेगी और ये हवा में घुमा दिया। आखिरी बॉल ओवर की और ये बाउंसर लग रहा है ये भी चौका जाएगा। 4 रन। दो ओवर के बाद 27 पे 1। नॉर्थ पावर रेंजर्स 18 बॉल में नॉकआउट है ना, हार गए तो कहीं साउथ मुंबई रॉयल और थाने नेक्स्ट मैच। और अगला मैच आते हुए नॉर्थ पावर रेंजर्स साउथ मुंबई रॉयल रोवर्स वर्सेस थाने एक्सप्रेस टाइगर्स। तो टीम रेडी हो जाइए, मुझे तो 2 या 3 गेंद का ही मैच लग रहा है ये। टॉस उड़ाने के लिए कृपया कैप्टन जल्द से जल्द आए। साउथ मुंबई इंडियन्स आणि ठाणे टायगर। साउथ मुंबई और थाने एक्सप्रेस टाइगर्स के कैप्टन आ जाइए टॉस के लिए। रविंद्र गायकवाड़ बॉलिंग पे आते हुए देखते हैं। बहुत ही मीडियम पेस बॉलिंग, साधारण बॉलिंग का यहां पे हमें प्रदर्शन दिख रहा है बट फिर भी बैट्समैन कुछ कर नहीं पाए। 17 बॉलें बची हुई, 5 रन चाहिए। अब देखते हैं, क्या पता ये पेस थोड़ा लाभ आएंगे रविंद्र गायकवाड़ या नहीं। तब तक टॉस की तैयारी होते हुए ठाणे टाइगर शिवाजी कदम, शिवाजी कांबळे। दूसरी बॉल बहुत ही मीडियम पेस। नौ विकेट से जीतते हुए नॉर्थ पावर रेंजर्स। डीप एंड टीम बहुत ही बढ़िया खेलते हुए विनोद पाटिल और रविंद्र गायकवाड़ हमारे आ रहे। तब भी जज्बा